अध्याय 5वा. नरगराजाची कथा. भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, अशा प्रकारे सर्व देव आणि तीर्थे गायीच्या अंगात असल्यामुळे गाय हा प्राणी अति पवित्र बनला. पौलव्य ऋषीने शांत होऊन गायीची पूजा केली आणि आपल्या आश्रमात त्याने नंतर अनेक गायी पाळल्या. ज्ञानी ऋषींच्या रागामुळे देवाचेही काही चालत नाही. मग मानवाची काय कथा. गोदान करण्यात घडलेल्या अपराधामुळे आणि ब्राह्मणाच्या रागामुळे पूर्वी नृग नावाच्या एका राजाला शिक्षा भोगावी लागली. ती कथा अशी. पूर्वी नृग नावाचा राजाने अधिक मासात एक गाय ब्राह्मणाला दान दिली. ती गाय त्या ब्राह्मणाच्या घरातून रात्री निष्ठून परत नृगराजाच्या गोशाळेत आली. दुसऱ्या दिवशी राजाने योगायोगाने चुकून तीच गाय दुसऱ्या ब्राह्मणाला दान देऊन टाकली. तो ब्राह्मण त्या गायीला घरी नेत असता वाटेत पहिल्या ब्राह्मणाने ती गाय ओळखली. तो म्हणाला, काय रे चोरा, नृगराजाने मला काल दान दिलेली ही गाय तू चोरून चालवलीस काय? छे छे, मी तुझी गाय कशाला चोरीन? अरे, ही गाय मला नृगराजाने आज दान दिलेली आहे. ही गाय माझी आहे. तो दुसरा ब्राह्मण खूप रागावला. तो म्हणाला, नाही नाही, ही गाय माझीच आहे. मी ओळखली आहे. रात्री ही माझ्या गोठ्यातून पळून गेली. तीच तू चालवलीस आहे. सोड सोड, ही माझी गाय आहे. अशा रीतीने त्या एका गायीबद्दल दोन ब्राह्मणात खूपच जोराचे भांडण चालले. वाटेत बघ्या लोकांची ही गर्दी जमली. ती गर्दी थेट नृगराजापर्यंत पोचली. मग नृगराजा स्वतः रस्त्यावर आला. त्याने त्या दोन्ही ब्राह्मणांना ओळखले आणि ती गाय ही ओळखली. मग नृगराजाच्या लक्षात आले की आपल्या हातून ही एकच गाय दोन ब्राह्मणांना दान दिल्याची चूक झाली आहे. आता त्या अपराधाबद्दल करणार तरी काय? नृगराजाने आपल्या हातून न कळत घडलेल्या त्या अपराधाबद्दल दोन्ही ब्राह्मणाजवळ क्षमा मागितली. पण ते दोघेही नृगराजाजवळ खूपच रागावले. प्रत्येक जण म्हणाला, ही गाय माझी आहे. त्याचे भांडण काही आवरेना. राजा म्हणाला, ही गाय आता फक्त एक जणानेच घ्यावी. दुसऱ्याला मी दुसऱ्या दोन गायी देतो अथवा तिच्या मोबदल्यात भरपूर द्रव्य देतो. पण काही केल्या ते दोघेही ऐकेना. तो हट्टाला पेटले. शेवटी पहिल्या ब्राह्मणाने आडदंडापणामुळे दुसऱ्या ब्राह्मणाला भर रस्त्यात सर्वाक्षम चांगला चोप दिला आणि तो ती गाय घेऊन घरी गेला. दुसऱ्या ब्राह्मणाने विवळत राजाला शाप दिला. पुढे कालांतराने नृगराजा मरण पावला. मग यमराजाने त्याला सरड्याचे रूप देऊन अरण्यातील एका कोरड्या विहिरीत ढकलून दिले. तेथे तो नृग सरडा दुःख भोगीत राहिला. श्रीकृष्णाची सांब व प्रद्युम्न वगैरे मुले एके दिवशी खेळत खेळत त्या विहिरीजवळ आली. त्यांनी विहिरीजवळ तो भला मोठा सरडा तरफडत असलेला पाहिला. त्यांना त्याची दया आली व त्यांनी सरड्याला वर काढण्याचे प्रयत्न केले, पण त्यांना ते जमेना. मग स्वतः श्रीकृष्ण तेथे आले व श्रीकृष्णाने त्या सरड्याला वर काढले. तोच काय नवल, त्या सरड्याचे रूपांतर एका दिव्य पुरुषात झाले. तो दिव्य पुरुष म्हणाला, श्रीकृष्णा, तुम्ही आज माझा हा उद्धार केला. मी नृगराजा पूर्वजन्मात गोदानात चुकून ब्राह्मणाचा राग मी ओढवून घेतला. त्यामुळे सरडा होऊन तेथे सापडलो होतो. आता मी सुखाने स्वर्गात जातो. विष्णू म्हणाले, लक्ष्मी, असे आहे महात्म्य. त्या गोदानाचे ब्राह्मण, ऋषी, देव यांच्या रागाचा परिणाम म्हणून पौलव्याची आणि नृगराजाची कथा तू ऐकलीस. आता पुढे 6व्या अध्यायात दीपपूजा आणि दीपदान याची माहिती तसेच एक कथाही तुला सांगतो, ते तू ऐक. गोपाल कृष्ण भगवान वासुदेव हरी पांडुरंग हरी. आता अध्याय 6व्यामध्ये श्री लक्ष्मीने विचारले आणि नारायणीने सांगितले, अधिक महिन्यात दीपपूजा करणे आणि सत्पात्री ब्राह्मणाला दीपदान करणे हे कृत्य फारच पुण्यकारक आहे.
गोपाल कृष्ण भगवान की जय.